झोपून पण दे नाही काय नाही. 12 वाजता तरी झोपले. लॉकडाऊन आहे दुसरी कामं काय आलं तुझं आज नाही का बोलू? अंकल उठा. किती झोपलं का? इथं पण आली का अण्णा काय बोललो? अण्णांना कशाला आता काय म्हणलं झोपू दे ना चल, पोर आहे. अंकल इकडे ये. जातो घे ना जरासं झोपलो काय झालं आता ए तनू मम्मीला सांग ना मस्त घालू पण घालू. काय झालं लगेच उपट घातलं लिंक चायना साडी होती पण मध्ये आले. पण चायनाची बाई अख्खी दुनिया परेशान आहे ना. तुम्हाला चायनीज खायचंय का? चायनीजचं तुमचे तोंडात नाव तरी कसं कळला? अण्णांना नाव सांगू? अगं बाई नको ना जाऊ दे तुझा नको तू चायनीज न बिनीज मी चाललो काहीतरी बाहेरचं खाऊ अंकल जा ना बाहेर. आणि नको चायनीज खायला. नको तू चायनीज न बिनीज काहीच नको मी बाहेर जात नाही ए बाय मम्मीने काय बोलली काय दिली मच्छी? जमलं. काय जवला एक नंबर ना ते चायनीज ऐकतो का आपला जवला आपल्या आगरी कोल्ह्याची शान आहे सुका मावरा जवला म्हणजे काय ती टेस्ट कशाला चायनीज नाही बिनीज पाहिजे तुझा मस्त दोन भाकरीनं जवला आणता आपल्याला आधारला मस्त घेऊन अंकल भाकरनं जमला. अरे वा वा जाम जानी पोर आहे ना आमची या मस्त जवळ ना भाकर ते आपलं दोन वार कुठं ते मी बाहेर गेली जामलं खायला. वाऱ्या आपले जांभली हो हो. तुझं मी पण चाललो जांभला खायला अरे भाई काय माणसंच तुम्ही मला पण सांगायचं ना अरे तू 12 वाजेपर्यंत अजून झोपत राहा. भावा लय दिवस झाला रे मटन नाही खाल्लं रे भावा. लय मटणाची याद आली अण्णांना सांगायचं का काय वाटतं चला अण्णांना सांगू तुला मी पण कसा तू सांगशील अण्णांना मी नाही तू सांगशील मी का सांगू? तू सांग भावा भावा तू सांग मी ना बाबा अरे भावा येतो नुसता डरपोक आहे डरपोक कोण मी डरपोक हा तू डरपोक अरे बाई आपल्याला लई मत आहे इथं जा अण्णाला जाऊन सांग सांग. चला चला सांगतो चला अरे तू सांग ना नाही तू हिंमत आहे ना तुझी? नाही घाबरत मी सांगतो चल सांगतो चल अण्णा नाही तुम्हाला पाणी बिनी पाहिजे हा मटणाला फोन कर नाही 1 किलो मटण सांग काय 1 किलो मटन 1 किलो ना हो हो हॅलो हा ममदे मटन वाला हा रवी भाऊ बोलतो हा 1 किलो मटन पाठवून द्या आपल्या इकडं हा गुगल पे करता ना पैसे 1 किलो पाठवून द्या 1 किलो हा अण्णावी सांगितले चांगला आहे का ना 2-3 नल्या पण पाठवून देते हा ना चांगला नाही पाठव ना मग अण्णा बसले नाही तर हा
अरे बाबा गुगल पे कशाला गेली? अरे आनंदपले आपण घेऊ ना, कॅश देतील ते, मग त्याला गुगल पे करू. 650 रुपये किलो आहे ना. हो हे बघ 650 रुपये त्याला केलं आहे का मी. थांब तिथंच थांब. आम्हाला सॅनिटायझर करू दे. घे पिशवी घे. गुगल पे केले ना पैसे. हा काय झालं आता. अण्णा मटण आणला. किती 1 किलो सांगले. अर्धा किलो आहे. मंदे म्हटलं थकवलं काय आपल्याला. मला ममदेने फसवलं वाटतं. थांबा आम्ही परत त्याला फोन करतो. थांबा 650 बरोबर गुगल पे केलतो. अर्धा किलो पाठवले. हे ममद्याची वाट लावता ना. ममद्याला लय मस्ती आले. अरे भाई हे ममदेने फसवला. याचं काम करायला लागेल भाई. आता काम करावं लागेल. तू आयडिया घे आयडिया. काहीतरी आयडिया करू. हा थांबा. हॅलो हा ममद्या. हा रवी भाऊ बोलतो. हा अरे काय माहिती का, अजून 1 किलो सांगले. हा पैसे आता हे आल्यावर येतो का. अंदर तो दांडू काय इकडे याचा काम कर याचा. आत्ता बरोबर काम करला. 650 घेतो बरोबर 1 किलोचं ना. अर्धा किलो मटण देतो. 1300 रुपये किलो मटण झाले. 1300 रुपये एक काशी घालीन ना. 1300 रुपये किलो कसलं 1300 रुपये किलो. अरे बाबा लॉकडाऊन झाले सगळेच वस्तीला भाव. लॉकडाऊन फटकोर याला अजून. लॉकडाऊनच्या नावाशा तुम्ही लुटताच आल्यावर तुमच्यासारखी माणसं ना कुठं फिरतील रे पाप. जरा काय सरकारी लॉकडाऊन लावला तर लगे लुटायला लागलं लोकांना. धंदा करायचा व्यवसाय करायचा पण एक टाइम असतं. हे लॉकडाऊन मध्ये लोकांना मदत करायचा टाकून तुम्ही लुटमार करत घेतले लॉकडाऊनच्या नावाशा. अरे तुम्ही स्वतःला माणूस म्हणून घ्यायची पण लायकीचं नाही. समजलं का तुम्हाला. याला ना असं मारलं पाहिजे ना. रे पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. आता लॉकडाऊन आहे बाई. तर लॉकडाऊन मध्ये लोकांना मदत करायची असतं. ते लुटायला लागलं. चल का भाई बरोबर काम करायला का नाही ममद्याचा. अरे भाई लॉकडाऊनच्या नावाशे लोकांना लुटतात. या आशेला ना पक्क मारला पाहिजे. साफ धंदा पाणी यांचा बंद करून पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे ना. बरोबर आहे भाई. आवाज कुठला येतो. मोदी साहेबांनी गेली थाऱ्याचं नव्हतं वाजवायला सांगलेल्या. हो पण आता कसला आवाज येतो. चला बघू. चला जरा चला बघू. चला हे पण पोलीस असतील तर. नाही पण खाल्या बिल्या वाजवतो म्हणजे पोलीस नसतील. चला जाऊ आपण. नाहीतरी घराला लय काटायला आले रे. चल बघू. चल परीक्षा रद्द झाल्या. घरांच्या बाहेर नाही निघणार. या नाही करणार त्या नाही करणार. मोठा दुःख झालं तुम्हाला. काय झालं जमान आहे. टिकतो आता पबजी बंद झाल्यावर दुःख व्यक्त करतो. परीक्षा रद्द झाला तर मोठा मिरवणूक काढले. आनंद व्यक्त करतो. अरे जे देशात पबजीनं टिकटॉक बंद झाल्यावर दुःख व्यक्त केलं जातं. परीक्षा रद्द झाल्यावर आनंद व्यक्त केला जातं. ते देशात बेरोजगारीने वाढण्याचं काय बिलगेट जन्मले. हो भाई बरोबर आहे तुझ्या. काय झालं पोरं सगळ्यांना
पे पटका मारू तर घरामध्ये नुसता वैता अरे बाबा जागा जागा पोलीस आणि बुट्ट्या घालतील आपली. बाबा बाबा पोलीस बुट्ट्या घाला ना माझ्यावर दिवसांची घराचे भावले नाही बरा वाटतं जरा नाही बरा वाटतं. दाई ग दाईला 50 कल्या ग वाशिंचे 50 पोरे ग येती नाही तिचे मनान ग. मित्रा पोलीस गेले. काय गेले? खरंच गेले का? हो खरंच गेले. बरं झाला चल बाप्पा बाप्पा. मला वाटलं आता खूप आठवण करतील. हो दादा कामच निघणार आहे. चला आपण घरी करू. काम करायला वाटते. अरे निशांत काही दिसत नाही. तुला मारला नाही की नाही मग काही गुट्टे नाही काय रे बाई मग मारला कुठं दाखव इथं मारला इथं लय लागला लय खतरनाक लागले एकदम काम करला. काय झाला माहित आहे का? काय झालं साहेब तुम्ही अरे मित्रा तुझी ऍक्टिंग खूप चांगली होती पण तुझी ही लाल टोपी आई एकविरेची ही नाही लपू शकत. कारण आजपर्यंत आम्ही एकही आगरी कोळी माणूस भिकारी म्हणून बघितला नाही. आगरी असल्याचा आहे मला अभिमान. खरं आहे साहेब ना. याच्या मागचं एक कारण म्हणजे आमच्या आगरी कोल्यांवर असलेला आमच्या एकविरा आईचा आशीर्वाद. आई एकविरा माऊली झाली कोल्यांची सावली आम्हा कोलीवाल्यांच्या हातला धावत आईनी. एवढं तर समजतं ना मग का बाहेर फिरता? वेळ आला. साहेब या काय मारून थकलो रे आम्ही. कशाला उगाच बाहेर फिरता आणि कोरोना वाढायला कशाला कारणीभूत ठरता? पोलिसांच्या मारायला घाबरताना त्याच्यापेक्षा कोरोनाला घाबरा. कारण आमच्या मारापेक्षा कोरोना कितीतरी भयंकर आहे. कुठे हौस आहे तुम्हाला मारायची? आमच्या पोलिसांपासून पलायला पलवाटा का शोधता? अरे मित्रा आमच्यापासून पळायला आणि लॉकडाऊन तोडायला खूप पलवाट आहे. पण सध्या बेड आणि ऑक्सिजन बेड मिळवायला कोणतीही पलवाट नाही. आम्ही तुमच्याचसाठी तिथे कर्तव्यावर उभे आहोत आणि कोरोनाची साखळी फुटावी याचेच प्रयत्न चालू आहे. म्हणून आवश्यक कामासाठीच बाहेर पडा. स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या रे. जीवन आवश्यक असं काहीच नाहीये. सध्या तरी जीवनच हे आवश्यक आहे. बरोबर आहे साहेब तुमचं. खरंच खूप मोठी चुकी झाली. खरंच साहेब माफ करा. तुम्ही जाणीव करून ठीक आहे मित्र. तुला तर जाणीव झाली ना आता घरी जा आणि स्वतःची आणि स्वतःच्या घरच्यांची काळजी घे. भाई हे बघ ये शब्दानी मारला मला त्यांनी. लय लागला रे मनाला. त्यांचं पण बरोबर आहे ना. आपणच चुकतो. आपण घराच्या बाहेर कशाला बाहेर पडतो?
ते कशासाठी उगण आपल्याच संरक्षणासाठी. आपण कोरोनामुक्त व्हावा, आपला देश कोरोनामुक्त व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत ना. आपण खाली फुगट त्यांना त्रास द्यायला जातो. जसं कोरोना वाढतं, जसा आकडा वाढतं कोरोनाचा, तसं त्यांच्यावर पण जो ताण आहे तो वाढतं ना रे. असं झाले, म्हणून आपल्याला घरातच राहायला लागल. हो ग बाय, बरोबर आहे, बरोबर सांगतोस तू. ये इकडं ये. म्हणून सांगता घरातच बसा, उगाच बाहेर फिरू नका ना, कोरोनाला निमंत्रण देऊ नका. बिनकामे बाहेर पडू नका आणि मास्क वापर जरूर करा. आपल्याला आणि आपल्या परिवाराला वाचवायचं असेल तर घरातच बसा. आणि पोलीस यंत्रणा, सरकार, डॉक्टर यांना त्रास देऊ नका. सरकारच्या सूचनांचे पालन करा. आणि हो, एक शेवटचं सांगतो, आमचं ऐका नाहीतर नका ऐकू. सरकारच्या सूचनांचं पालन करा नाहीतर नका करू. एक मात्र लक्षात ठेवा, तुम्ही सरकारसाठी फक्त एक आकडा आहात आणि घरातल्यांसाठी काळजाचा तुकडा. हा